आत्ताच नीट 2026चा पेपर झाला आणि खूप सारे विद्यार्थी भेटत आहेत की सर आरसीसी टेस्ट सिरीज मधला खूप जशाच तसे क्वेश्चन्स पडले. आम्ही खूप खुश आहोत की आरसीसी पेक्षा पेपर आम्हाला खूप इझी गेला. काय म्हणणं तुमचं? सर केमिस्ट्रीचा पेपर तर असं वाटत होतं की आरसीसी मध्ये बसूनच केमिस्ट्रीचा पेपर देत होतो आणि बायोचे पण ऑलमोस्ट क्वेश्चन आरसीसी मधलेच होते. अरे वाव, छान. हा. मग तू आरसीसी रेकमेंड करशील सगळ्यांना? हो ऑब्विस. अच्छा, हर्षू नेमकं आपल्या आरसीसी टेस्ट सिरीजचे पेपर्स आणि नीट मध्ये तुला कसं वाटलं गेल्यानंतर? म्हणजे काय नीटचा कम्पॅरेटिव्हली सिम्पल होता केमिस्ट्री. नीटचा पेपर सिम्पल होता ते मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. क्वेश्चन पडले आपल्या टेस्ट होते. खूप क्वेश्चन पडले आरसीसी टेस्ट सिरीज मधून. वा, ग्रेट हार्टली कॉंग्रॅट्स. काय म्हणशील तू आरसीसी बद्दल? आता पेपर झाला, आपल्या टेस्टचे क्वेश्चन पडले का? बायो, फिजिक्स, केमिस्ट्री, काय तुझं ओपिनियन? माझ्याप्रमाणे आरसीसीच्या कम्पॅरेबल मध्ये बघितलं तर हा पेपर खूपच म्हणजे इझीच्या लेवलवरती होता. जे बायो आपल्या इथे 1 तास लागतो ते या पेपरमध्ये 40 मिनिट, हार्डली 45 मिनिट्स लागले. आणि केमिस्ट्री बघायला गेलं तर जे तुम्ही लेंदी क्वेश्चन टाकायच्यात, जे 7-8 स्टेटमेंट, आणि मग त्याच्यामुळे ती फास्ट करण्याची एवढी सवय झालेली की आज केमिस्ट्री पण काय वाटत नव्हतं की एकदम असं लेंदी आहे किंवा काय. आणि बायोमध्ये पण स्टेटमेंट वाईज क्वेश्चन होते खूप, म्हणजे जास्त तर, पण ते काय आज वाटलेत ना, आज फीलच नाही आले, कारण ती एवढी वर्षभराची जी आपल्या आरसीसीची सवय होती त्याच्यामुळे आज काय टफ वाटलंच नाही लेवल. अरे वा, म्हणजे तू खुश आहेस केमिस्ट्रीवर? खूप खुश आहे. अच्छा, ते खास मुंबईहून आला होता. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.